नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वस्तुभेद या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मक्तेदारयुक्त स्पर्धा या संकल्पनेमध्ये वस्तुभेद हे प्रत्यक्षातील बाजारपेठेचे एक महत्त्वाचे लक्षण स्पष्ट केले आहे. यामध्ये आपणास वस्तुभेद, वस्तुभेदाचे प्रकार, वस्तुभेदाचे मार्ग इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. प्राध्यापक चेंबरलिन यांनी वस्तुभेद केला जात असल्यामुळे एकाच प्रकारच्या पण निरनिराळ्या मानल्या जात असलेल्या वस्तू उत्पादित केल्या जातात हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे विवेचन केले आहे. या बाजारपेठेत प्रत्येक उत्पादक विक्रेता विविध मार्गांचा अवलंब करून आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे असे भासविण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण आता त्यांची व्याख्या बघूया. पहिली, वस्तुभेद याचा अर्थ असा की वस्तू काही बाबतीत निराळ्या असल्या तरी त्या सर्वस्वी भिन्न असत नाहीत. दुसरी व्याख्या, वस्तुभेद म्हणजे अशी विशिष्ट परिस्थिती की ज्यामुळे ग्राहक एका विक्रेत्याकडून वस्तू न घेता दुसऱ्या विक्रेत्याकडून त्याच किमतीला वस्तू घेतो व दुसऱ्या विक्रेत्याकडून घेताना जास्त किंमतही देण्यास तयार होतो. वरील या व्याख्यांवरून आपणास असे स्पष्ट होते की मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यामध्ये स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक विक्रेता आपले ग्राहक टिकून ठेवण्यासाठी ग्राहक मिळविण्यासाठी वस्तुभेदाचा अवलंब करतो. उदाहरणार्थ, दुचाकी विक्रेत्यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा दिसून येते, जसे की हिरो मोटरसायकल, होंडा, सुझुकी, यामाहा, टीव्हीएस, बजाज, रॉयल एनफील्ड, महिंद्रा इत्यादी. प्रत्येक मोटरसायकल कंपनी मोटरसायकलची विविध मॉडेल बाजारात आणून इतरांपेक्षा आपली दुचाकी दर्जेदार, टिकाऊ, जादा मायलेज देणारी व आकर्षक आहे यासाठी प्रयत्न करीत असतात. यालाच आपण वस्तुभेद असे म्हणतो. वस्तुभेदाचे प्रकार. पहिला, खरा किंवा वास्तव वस्तुभेद. एकाच वस्तूचे निरनिराळ्या उत्पादकांकडून उत्पादन केले जात असताना वस्तूंच्या दर्जामध्ये खरोखरच बदल केलेला असेल तर त्यास खरा वास्तव वस्तुभेद असे म्हणता येईल. वास्तव वस्तुभेदामध्ये उद्योग संस्थेने पुढील धोरण स्वीकारून बदल केलेले असतात. 1. चांगल्या दर्जाचा कच्चा माल वापरणे. 2. आधुनिक उत्पादन तंत्राचा अवलंब करणे. 3. वस्तूचा टिकाऊपणा व दर्जा वाढविणे. 4. वस्तूमध्ये नाविन्यपूर्णता आणताना ग्राहकांचे समाधान वाढविणे. 5. वस्तू हाताळण्यासाठी वाजवी आकार ठेवणे. जेव्हा एखादी उद्योगसंस्था स्पर्धेमध्ये केवळ टिकून राहणे या उद्दिष्टाशिवाय जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादनामध्ये वास्तव स्वरूपाचे बदल घडवून आणते तेव्हा वास्तव वस्तुभेद केला जातो. उदाहरणार्थ, मोबाईल हँडसेट विक्री करणाऱ्या उत्पादक विक्रेत्यामध्ये स्पर्धा असते. जी कंपनी वाजवी किमतीला स्मार्टफोन विकत असेल की जसे की मोबाईलमध्ये दीर्घकाळ चालणारी बॅटरी, डेटा साठवण्याची क्षमता तुलनेने जास्त असते, मोबाईलचा कॅमेरा अधिक मेगापिक्सेल असेल, अशा मोबाईल हँडसेटचा ग्राहक अधिक पसंती देतात. दुसरा, कृत्रिम किंवा काल्पनिक वस्तुभेद. जेव्हा बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वस्तूंची गुणवत्ता न सुधारता केवळ वस्तूंचा रंग आकर्षक ठेवणे, आकार बदलणे, हलक्या दर्जाचा कच्चा माल वापरणे, वस्तूचा टिकाऊपणा अल्प असणे असे मार्ग स्वीकारून वस्तुभेद दर्शवण्याचा प्रयत्न असतो, तो कृत्रिम किंवा काल्पनिक वस्तुभेद असू शकतो. अशा वस्तुभेदामुळे उत्पादक विक्रेत्याला नफा मिळवता येतो. ग्राहकांचे बाजारपेठेचे अज्ञान असते, त्यामुळे कृत्रिम वस्तुभेदाचा उत्पादक विक्रेता फायदा मिळवण्यात यशस्वी होतो. अशा वस्तुभेदामध्ये जाहिरातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बऱ्याच वेळा जाहिरातीमुळेच ग्राहक काल्पनिक वस्तुभेदाला बळी पडतात.
विशेषतः दैनंदिन उपयोगाच्या तेल, साबण, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, वही, पेन, सुट्टे भाग इत्यादी सारख्या वस्तूंच्या बाबतीत काल्पनिक वस्तुभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वस्तुभेदाचे मार्ग बघूया. पहिला आहे विशिष्ट नावाचा वापर व प्रसार. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उत्पादक ठराविक व्यापारी नावाचा वापर करतात, त्यांची कायदेशीर नोंदणी करून घेतात व ट्रेडमार्क धारण करतात. त्यामुळे संबंधित उत्पादकाशिवाय त्याचा वापर इतरांना करता येत नाही. उदाहरणार्थ फिनोलेक्स, पतंजली, कोलगेट, सनसिल्क, पॉन्ड्स, टाटा सॉल्ट, लक्स, फेअर अँड लवली, झंडूबाम, व्हीम इत्यादी. अशा उत्पादनात भारतीय बाजारपेठेत प्रसिद्धी आहेत. त्यांच्या नावलौकिकामुळे त्या वस्तुभेद करून ग्राहकांचे वलय निर्माण करतात. 2. पेटंट व कॉपीराईट. पेटंट कायदा व कॉपीराईटचे उल्लंघन कायद्यानुसार कोणालाही करता येत नाही. जेव्हा एखादी कंपनी नाविन्यपूर्ण वस्तू बाजारपेठेत आणते तेव्हा त्याचे कायदेशीर पेटंट घेतल्यास तशी वस्तू दुसऱ्या उत्पादकाला विकता येत नाही. त्यामुळे वस्तुभेदाला कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. त्याचप्रमाणे कॉपीराईटनुसार विविध पुस्तके, छायाचित्रण, ऑडिओ, व्हिडिओ यांना कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. त्यामुळे संशोधनाला व विभेदीकरणाला चालना मिळते. गॅरंटी वॉरंटी. जेव्हा एखादी कायद्यानुसार आपल्या ग्राहकांना वस्तूच्या टिकाऊपणा व दर्जाची खात्री देते तेव्हा अशा उत्पादन संस्थेच्या वस्तूला बाजारपेठेत ग्राहकांचे वलय निर्माण होते. वास्तव स्वरूपाचा वस्तुभेद केला जातो तेव्हा उत्पादक या मार्गाचा अवलंब करतात. ठराविक कालावधीत वस्तू खराब झाल्यास ग्राहकांना ती बदलून दिली जाते. त्यामुळे ग्राहक अशा वस्तूंच्या खरेदीमध्ये प्राधान्य देतात. गॅरंटीप्रमाणे वॉरंटी हा सुद्धा कायदेशीर मार्ग उत्पादक स्वीकारतात व ठराविक कालावधीत वस्तू खराब झाल्यास दुरुस्त करून दिली जाते. अशा धोरणामुळे उत्पादक विक्रेता वास्तव वस्तुभेदाच्या माध्यमातून ग्राहक वर्ग मिळवितात. पूरक सेवांचा पुरवठा. वस्तुभेदामध्ये केवळ वस्तूंमध्ये वेगवेगळेपणा आणणे एवढा मर्यादित अर्थ नसून वस्तू विक्रीमध्ये विविध ग्राहक सेवांचाही समावेश होतो. त्यानुसार काही उत्पादक विक्रेते वस्तू घरपोच पाठविणे, इलेक्ट्रिक वस्तू घरी जाऊन जोडून देणे, डेमो देणे, काही महत्त्वाचे भाग मुख्य वस्तूसोबत देणे, वस्तूंची किंमत हप्त्याने देण्याची सोय करणे, जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू देणे इत्यादी मार्गांचा अवलंब करतात व ग्राहक वर्ग टिकून ठेवण्यात यशस्वी होतात. 5. खास विक्री योजना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादकांना टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या विक्री योजना राबवून वस्तुभेद यशस्वी करता येतो. विशिष्ट माल खरेदी केल्यास बक्षीस कुपन देणे, भेट वस्तू देणे, घाऊक किंमत आकारणे, वस्तूवर वस्तू मोफत देणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो. 6. विक्री कौशल्याचा वापर. ज्या ठिकाणी वस्तू विकली जाते त्या ठिकाणच्या परिस्थितीत असणाऱ्या फरकानुसार वस्तूंचे वेगळेपण दाखविले जाते. विक्री संस्थेच्या ठिकाणचे वातावरण व सभोवतालची परिस्थिती, त्यामुळे ग्राहक वस्तूंची खरेदी ठराविक ठिकाणीच करतात. वस्तूची विक्री केंद्र ही मोक्याची जागा असेल, विक्री दालन आकर्षक असेल, वस्तूची मांडणी आकर्षक असेल, विक्रीसाठी आकर्षक स्त्री विक्रेता असेल, तसेच व्यवस्थापक नेहमी हसतमुख व सौजन्याने वागणारा असेल, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याची प्रतिष्ठा व कार्यक्षमता इत्यादीमुळे ग्राहक आकर्षित होतात. 7. अधिकृत ग्राहक सेवा केंद्र. अलीकडच्या काळात अनेक उत्पादन संस्था आपल्या वस्तूमध्ये मक्तेदारीचा अंश निर्माण करण्यासाठी आपल्या वस्तू विक्री पश्चात ग्राहकांना सेवा देण्यासाठी विविध शहरांमध्ये आपली अधिकृत सेवा केंद्रे स्थापन करतात. त्याद्वारे आपल्या ग्राहकांना वस्तू दुरुस्तीसाठी सेवा देतात. विविध तंत्रज्ञानाचा वस्तूच्या विक्रीमध्ये वापर केलेला असतो. तेव्हा वस्तू नादुरुस्त झाल्यास अधिकृत दुरुस्ती केंद्रातून वस्तूंचे विविध सुट्टे भाग उपलब्ध केले जातात. अन्यथा कुठेही सुट्टे भाग व दुरुस्ती सेवा मिळत नाही.
8. फ्रँचायझी. मक्तेदारयुक्त स्पर्धेत जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी एखादी उत्पादक संस्था फ्रँचायझीचे धोरण अवलंबिते. तेही विभेदीकरणाचाच एक आधुनिक प्रकार आहे. जेव्हा एखादी उत्पादन संस्था बाजारपेठेत आपली विशिष्ट दर्जाच्या आधारे नावलौकिक मिळवते तेव्हा ग्राहकांना ती वस्तू अधिक प्रिय बनते. परंतु ती वस्तू ठराविक शहरातच मिळते, त्यामुळे ग्राहक वर्ग वाढविण्यावर मर्यादा येतात. अशावेळी ती संस्था आपल्याकडे उत्पादन तंत्र वापरण्याचा अधिकार परवाना कायद्याने हस्तांतरित करतात. तेव्हा स्थानिक विक्रेता त्याच ब्रँडच्या नावाने वस्तू विकतो. या धोरणामुळे उत्पादन संस्था त्या वस्तूंच्या विक्रीचा बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यात यशस्वी होतात. उदाहरणार्थ, रेस्टॉरंट व्यवसायात विठ्ठल कामत तर तयार चहा विक्रेता विक्रीमध्ये येवले चहा यांची फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात दिसून येते. 9. जाहिरात. वस्तूचे प्रभावी माध्यम म्हणजे जाहिरात करणे. वस्तूमध्ये केवळ बदल केला जातो, दर्जा सुधारला, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही तर उत्पादन संस्थेला त्याचा फायदा मिळत नाही. त्यामुळे विविध माध्यमाद्वारे जाहिरात करणे हे मक्तेदारयुक्त स्पर्धेत अनिवार्य बनते. काही जाहिराती या वस्तूची माहिती देणारे असतात. उदाहरणार्थ, मानवाच्या आहारामध्ये अंड्याचे महत्त्व पटवून देणारी राष्ट्रीय अंडी उत्पादक समन्वय समितीची संडे हो या मंडे हर रोज खाइये अंडे ही जाहिरात. त्याचप्रमाणे बऱ्याचदा जाहिराती ह्या ग्राहकांचे मन वळवण्यासाठी केल्या जातात. त्यामध्ये आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली कशी आहे हे भासविले जाते. उदाहरणार्थ, टीव्हीवरील विविध सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती. उत्पादक विक्रेते विभेदीकरणासाठी विविध जाहिरात माध्यमांचा वापर करीत असतात. त्यामध्ये वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, पत्रके, शहरातील मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलक लावणे, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर जाहिरात फलक लावणे इत्यादी बरोबरच टेलिफोन, रेडिओ, इंटरनेट, फेसबुक इत्यादीमध्ये जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जातात. वस्तुभेदाने नाविन्यता, तांत्रिक प्रगती, दर्जात्मक सुधारणा यामुळे अशा वस्तूंचा आर्थिक कल्याणासाठी उपयोग होतो. मात्र अशावेळी वस्तुभेदाने वस्तूच्या खऱ्या वेगळेपणापेक्षा आभासात्मक वेगळेपणा निर्माण होतो. ग्राहकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्राहकांचे शोषण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुभेद स्थितीतील उत्पादन संस्थेचे संतुलन आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीमध्ये 3 वेगवेगळ्या वस्तूंचे अनुक्रमे C1, C2 आणि C3 हे सरासरी खर्च वक्र असून OP ही वस्तूची बाजारातील किंमत आहे. या किमतीत उद्योगसंस्था बदल करत नाही. पहिल्या वस्तूपेक्षा म्हणजे C1 दुसऱ्या वस्तूचा खर्च जास्त आहे, तर दुसऱ्या वस्तूपेक्षा तिसऱ्या वस्तूचा उत्पादन खर्च हा जास्त आहे. पहिल्या प्रकारच्या वस्तूच्या मागणीचे परिमाण ON इतके आहे, तर या उत्पादनाचा सरासरी खर्च हा SN इतका आहे. या वस्तूची किंमत MN इतकी आहे. म्हणजे नफा जर काढायचा असेल तर किंमत वजा खर्च, किंमत किती आहे MN वजा SN बरोबर MS एवढा इतका नफा मिळतो. MS इतका. त्यामुळे MS इतका हा पहिल्या वस्तूच्या प्रत्येक नगासाठी नफा मिळतो. दुसऱ्या वस्तूच्या बाबतीत ON2 इतकी मागणी आहे, तर सरासरी खर्च S1N1 आहे व किंमत M1N1 इतकी आहे. त्यामुळे नफा बरोबर किंमत वजा खर्च किंमत किती आहे M1N1, खर्च किती आहे S1N1 वजा केला असता आपल्याला M1S1 एवढा नफा प्रत्येक नगावर मिळतो. तिसऱ्या वस्तूच्या बाबतीत मागणी किती आहे तर ON2 आणि सरासरी खर्च S2N2 इतका आहे, तर वस्तूची किंमत M2N2 इतकी आहे. या ठिकाणी नफा बरोबर किंमत वजा खर्च, किंमत M2N2 वजा खर्च S2N2, तर एक प्रत्येक नगावर S2 इतका नफा मिळतो. C1 या C2 या दुसऱ्या प्रकारच्या वस्तूच्या प्रत्येक नगावर मिळणारा म्हणजे C2 या दुसऱ्या प्रकारच्या वस्तूच्या प्रत्येक नगावर मिळणारा नफा M1S1 हा पहिल्या म्हणजे C1 मिळणाऱ्या नफा म्हणजे MS पेक्षा जास्त आहे.
तर तिसऱ्या वस्तूच्या प्रत्येक नगावर मिळणाऱ्या म्हणजे M2S2 या नगापेक्षाही तो जास्त आहे. M2S2 हा म्हणजे M2S2 पेक्षा M1S1 हा निश्चितच नफा जास्त आहे. म्हणून उद्योग संस्थेत सर्वात जास्त नफा देणाऱ्या वस्तूचे उत्पादन करण्यास तयार होईल. या वस्तूचे उत्पादन ON1 इतके करून ते प्रत्येक नगास OP एवढी किंमत आकारतील. त्यामुळे दुसऱ्या वस्तूचे ON1 या उत्पादनापासून K1 S1 M1 P या चौकोनी एवढा नफा मिळेल. K1 S1 M1 P एवढा नफा मिळेल. एकूण नग तर O P M1 N1 एकूण नग जर काढायचे असतील किंवा तर आपल्याला एकूण प्राप्ती काढायचा नफा काढायचा असेल तर एकूण प्राप्ती O P M1 N1 वजा एकूण खर्च किती आहे तर O K1 S1 N1 या एवढा खर्च वजा केला असता नफा किती मिळतोय मगाशी सांगितल्याप्रमाणे K1 S1 M1 P एवढा नफा जास्त आहे. म्हणजे दुसऱ्या वस्तूपासून मिळणारा एकूण नफा K1 S1 M1 P हा या नफ्याचा आकार हा पहिल्या आणि तिसऱ्या वस्तूच्या मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वस्तुभेद ही संकल्पना आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या सहाय्याने आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.